ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी। अजित पवार आपल्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ओरडायचे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। शिर्डीमधील शिबिरामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर हे आरोप केले आहेत। तुला काय कळतं असं म्हणत जितेंद्र आव्हाडांकडून अजित पवारांची नक्कल देखील करण्यात आली। शरद पवार यांनी राजीनामा दिला त्या दिवशी सुद्धा अजित पवार माझ्यावर भडकले होते असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं। आम्ही बोलायचो मंत्रिमंडळात असताना तेव्हा आम्हाला हे गप्रे लगायचं काय कळतं काय, आता यांना खूप कळतं। आम्ही 10 कोटी मागायचो, हे गप्रे। साहेबांचा राजीनामा जो जबरदस्तीने घेण्यात आला होता त्याच्यानंतर जेव्हा पब्लिकने विरोध केला तेव्हाची त्यांची भाषा तुम्हाला सगळ्यांनाच आठवत असेल। म्हणजे साहेबांचा राजीनामा पडलाच पाहिजेत। मला तर त्यांनी जवळ बोलवून घेऊन सांगितलं, ताई माफ करा की गपना आहे म्हटलं, का हो ताईंना अध्यक्ष करायचंय म्हणजे पक्ष आपल्या ताब्यात घेऊन बीजेपीच्या ताब्यात देऊन टाकायचा आहे, आणि म्हणूनच आमचा विरोध होता।